आईनेच ठरवला स्वतःच्या मुलाचा मृत्यू. ही एक सत्य घटना आहे जिथे प्रेम, वासना आणि क्रौर्य एकत्र आले. आष्टा बीड येथे घडलेली ही घटना एका 3.5 वर्षांच्या निष्पाप बालकाच्या हत्येची आहे आणि त्याचे मारेकरी होते त्याची स्वतःची आई आणि तिचा प्रियकर. त्या गोंडस आणि निरागस चेहऱ्याकडे पहा, ज्याच्या डोळ्यात आयुष्याची चमक होती. मनन सुशांत वाजे, अवघ्या 3.5 वर्षांचा. ज्या वयात त्याला हात धरून चालायला शिकवायला हवं होतं, त्या वयात त्याचा जीव घेतला गेला. केवळ एका चुकीने. तो नको त्या क्षणी आईजवळ पोहोचला. ज्याच्या हातांनी खेळणी धरली पाहिजेत, त्या हातांनी मृत्यूला सामोरं जावं लागलं. हा मननचा दोष नव्हता, कारण ज्याच्या उदरात तो वाढला, तीच आई त्याला जगू द्यायला तयार नव्हती. आई म्हणजे प्रेम, माया, सुरक्षितता आणि त्यागाचं मूर्त रूप. मात्र प्राची वाजेसाठी मातृत्वापेक्षा वासनेला अधिक महत्त्व होतं. तिच्यासाठी कोणाला गमावणं म्हणजे केवळ एका अडथळ्याचं निघून जाणं. तिचा प्रियकर अमरसिंह उर्फ अमर पाटील शिराळा पंचायत समितीचा सदस्य होता. त्यांच्या अनैतिक नात्यात मनन हा अडथळा ठरला आणि त्यामुळेच त्या दोघांनी एका निष्पाप जीवाचा बळी देण्याचा निर्णय घेतला. सुशांत वाजे, प्राचीचा नवरा. वाळवा गावातील एक साधा माणूस. प्राची आणि सुशांत यांचा प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं, पण मुलाच्या जन्मानंतर प्राची हळूहळू बदलू लागली. ती सतत घराबाहेर राहू लागली, मुलाला सोडून मैत्रिणींसोबत फिरू लागली, अचानक गायब होऊन काही दिवसांनी परत येई. सुशांतच्या मनात संशय निर्माण झाला. त्याच्या सततच्या शोधानंतर त्याला समजलं की प्राची दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक नात्यात आहे. हा पुरुष होता अमर पाटील, वेळास गावातील एक श्रीमंत आणि तालेवार व्यक्ती, ज्याचं राजकारणात मोठं वजन होतं. अमर आणि प्राचीचं नातं नवीन नव्हतं. ते अनेक वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. मात्र आता मननच्या अस्तित्वामुळे प्राची अमरच्या आयुष्यात पूर्णपणे विलीन होऊ शकत नव्हती आणि हेच त्यांच्यासाठी मोठं संकट ठरलं. 6 ऑक्टोबर 2024 त्या रात्री मुंबईतील एका अपार्टमेंटमध्ये प्राची आणि अमर एका निर्णयावर आले. हा मुलगा अडथळा बनतो आहे, त्याला संपवलं तर आपण मुक्त होऊ. प्राचीसाठी हा निर्णय कठीण असायला हवा होता, पण तिच्या डोळ्यात पश्चात्ताप नव्हता. तिला फक्त स्वतःचं आयुष्य सोयीस्कर बनवायचं होतं. त्या रात्री अमरने मननला उचलले आणि त्याचा गळा दाबला. छोट्या मननने जगण्यासाठी धडपड केली, हातपाय हलवले, अमरच्या चेहऱ्यावर ओरखडे काढले. त्याच्या डोळ्यात भीती, वेदना आणि एकच प्रश्न, आई मला वाचवशील ना? पण आईने फक्त पाहिलं. तिच्या प्रियकराने तिच्या मुलाचा जीव घेतला आणि ती शांत राहिली. काही मिनिटांच्या संघर्षानंतर मननची हालचाल थांबली. सगळं शांत झालं. त्या शांततेत एका आईच्या काळ्या मनाची किंकाळी दडली होती. आधीच ठरवल्याप्रमाणे मृतदेह मुंबईत नष्ट करायचा नव्हता, कारण त्यामुळे लगेच संशय येईल. म्हणून दोघांनी मृतदेह गाडीत टाकला आणि तळाशी गावाकडे रवाना झाले. रात्रभर प्रवास केल्यानंतर ते वेळास शिगेला पोहोचले आणि तिथल्या एका सुनसान ठिकाणी चोरट्या पद्धतीने अंत्यसंस्कार केले. गावच्या ग्रामसेवकाला सांगितलं की मुलाचा मृत्यू आजाराने झाला आहे. कुणीही अधिक चौकशी केली नाही. आईने मुलाला जाळलं आणि त्याच्या अस्तित्वाच्या खुणाही पुसून टाकल्या. पण गुन्हा कधीही पूर्ण लपून राहत नाही. सुशांत वाजे शांत बसणारा नव्हता. त्याला आधीच संशय होता की अमर काहीतरी मोठा कट रचत आहे. मनन बेपत्ता झाल्यावर त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोध सुरू केला. मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड सर्व तपासण्यात आलं. अखेर संशय प्राची आणि अमरवर केंद्रित झाला. पोलिसांनी दोघांना अटक केली. सत्य बाहेर आलं. अमरला मुंबईतील आंबोली येथे शोधण्यात आलं. जणू काहीच घडलं नव्हतं. तर प्राची साकीनाका येथील लॉजमध्ये लपून बसली होती. ती घाबरली होती, पण अजूनही तिला वाटत होतं की ती वाचेल. पोलिसांनी तिला अटक केल्यावर अमरने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण प्राचीच्या मनाचा थरकाप उडाला होता. पोलिसांच्या चौकशीत ती अखेर कोसळली आणि कबूल केलं, होय, आम्ही मारलं त्याला, कारण आम्हाला त्याचा त्रास नको होता. हे ऐकून संपूर्ण पोलीस ठाणं सुन्न झालं. एका आईने स्वतःच्या पोटच्या गोळ्याला संपवलं होतं. या घटनेने संपूर्ण समाजाला एक कटू सत्य दाखवलं. आई म्हणजे मायेचं प्रतीक,
त्यागाचं मूर्त रूप, पण वासनेच्या आहारी गेलेल्या आईने स्वतःच्या मुलाचा जीव घेतला, हे वास्तव भीषण होतं. जर मनन जिवंत राहिला असता, तर तोही इतर मुलांसारखा खेळला असता, हसला असता, मोठा झाला असता. पण स्वार्थी आई आणि क्रूर प्रियकराने त्याला संपवलं. आई म्हणजे देव असते, पण कधी कधी ती राक्षसीही ठरते. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे, आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.